तो गुड मॉर्निंग गायज, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही उठलो आहे सकाळी, तिघच जण उठलो, अजून बाकीचे पण उठायचे आहेत. आणि आता हा ब्लॉग असणार आहे पिकनिकचा, पुढे तुम्हाला कळेल. आता आम्ही जाणार आहे काहीतरी सामान वगैरे आणायला, बरोबर ना? तर बघू, शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मस्त मजा येणार आहे. पुढे भेटूया. सो गाईज, आता आम्ही आमचं हे घेतलं आहे खायचं सामान, चकना वगैरे. तुम्ही पाहू शकता काय काय आहेत. हे त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिलं आहे. हे आहे चकली आहे, लसूण चिवडा आहे, वेफर आहेत आणि तिखटवाली चकली आहे आणि खाली चटणी आहे. फुल बंदोबस्त झाला आहे बघा, तुम्ही पाहू शकता. चणे पण घेतलेत, का घेतलेत ते तुम्हाला कळेल आता थोड्या वेळाने. चलो गाईज. हो नमस्कार गाईज, आपण इथे आलो आहे, सर्वजण खाली आलो आहे आणि आता निघायची वेळ झाली आहे. आपला चिनू पण आहे, सर्व पब्लिक आहे, नवीन पब्लिक ॲड झाली आहे, आपला रॉय भाई पण आहे आणि सर्वजण आलेत. आणि हे काय आजचा शाळेचा पहिला दिवस करून आला आहे भाई आपला. तर बघू, आम्ही जाऊ थोड्या वेळाने, निघू आता, बघू कशाने जातो, काय ठरतं अजून ठरलं नाही आहे. आणि आपला भावाला DJ मॅनला मिस करू आम्ही, तो नाही येत आहे. सो आम्हाला DJ वाजवायला लागणार आहे. बघू आता काहीतरी. होय. सो गाईज, आम्ही आता निघतोय. हे बघा आपला दोस्तार आहे दादा. सो आता आम्ही बघ, तुम्ही पाहू शकता आपला पब्लिक हळूहळू येतोय बाहेर. सर्वजण हळूहळू येत आहेत. जसे बोलतात ना, पाऊस पडल्यावर जसे गांडूळ बाहेर येतात तसे सर्व येत आहेत हलपूसमध्ये. आणि 2-4 जण बाहेर गेलेत, कशासाठी काय माहीत कशासाठी गेले. आता गाईज आता बघत राहा तुम्ही, किती मजा येते आज. उद्या एंडपर्यंत ब्लॉग बघा, एंडपर्यंत बघत राहा. फुल एन्जॉय असणार आपला. तुम्हाला तर माहिती आहे आपले ब्लॉग वन साईड चालतात, 1 मिलियन व्ह्यूज येतात आमच्या ब्लॉगला. सो तुम्ही लास्टपर्यंत राहा. तुम्ही लाईक नाही करत काय रे, आहे ना रे? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब पण नाही करत तुम्ही, कमेंटही करा. कमेंट पण नाही करत तुम्ही. हा भाई, तुम्ही कमेंट वगैरे केलात ना, जर आम्हाला कसं बरं वाटेल की बाबा लोकांना आवडत आहे काय करतायत. त्यामुळे मला म्हणायचं आहे की तुम्ही कमेंट करत राहा. सो तुम्ही आता फुलपर्यंत ब्लॉग बघा. आता आम्ही टॅक्सी किंवा बस, आमचा बजेटनुसार आम्ही हे करू. बघू आता. हे बघा मागून आपला पब्लिक येतो आहे, जुगल आणि अभिषेक बावडेकर आहे. सो आता बघू, आपण काहीतरी करू. कर्जतला आम्ही जाणार आहे फार्म हाऊसला. ओके, पुढे बघू. आज आम्ही इकडे बस स्टॉपला थांबलो आहे. पाहू शकता तुम्ही, आपली पब्लिक बघू शकता. बघू आता बस आली तर बसने जाऊ, नाही तर मग टॅक्सीने जाऊ. सो गाईज, आम्ही उतरलोय. हा बंटा इकडे आपल्याला भेटला आहे. आपल्याला सोडायला आलाय. चिरागचा मामा आहे आणि आपला पब्लिक उतरत आहे बघा, मागून पण उतरले आहेत. सो गाईज, आम्ही आता पोचलोय भायखळा स्टेशनला. तर जातो आम्ही, पुढे बघत राहा. सो गाईज, हे बघा ते पकडलं आहे, ते रॉय भाई स्पीकर घेऊन चालतोय. आम्ही आता स्टेशनला पोचलो आहे गाईज. सो बघू आता काहीतरी. गाईज, आता आम्ही स्टेशनला पोचलो आहे. ट्रेन येईल थोड्या वेळात कर्जतला. काय बोलतो आम्ही सगळे आता पुढे चालतात. तुम्ही बघा, स्टेशनला जस्ट पोचलो. काय इकडे आम्ही आलोय प्लॅटफॉर्म, पाहू शकता आपले पब्लिक इकडे आहे बाई, सर्वजण. चिराग भाऊ आपले आहेत, चिराग भाऊ. आणि काय जे बघा, तुम्ही पाहू शकता आपले पैशाचा हिशोब चालू आहे इकडे. काय इकडे बघून पाहू शकता आपला सगळा सेटअप आहे. इकडे सगळ्या सामग्री वगैरे आहेत, खायचं वगैरे सामान आहे. इथे पब्लिक आपली वाट बघते ट्रेनची. ही कल्याणची आली आहे, कल्याणच्या नंतर आय थिंक सो आमची आहे.
ते माहिती आहे 1:26 आय थिंक सो ट्रेन ही आम्ही नाही पकडणार आहे गाईस. आणि इकडे पहिल्या डब्यावर का आलोय माहिती आहे, कारण हा दादा बोलला की पहिल्या डब्याच्या इथे राहायचं कारण तिकडे चालेल. मला वाटत नाही ह्याचं, कारण हा नवीन आहे. ह्याचं काय ऐकतोस पण तू, हा नवीन आहे. हा मला माहिती आहे ते, मी कॉलेजला होतो मला एक्सपिरियन्स आहे, समजलं ना. बरोबर आहे ते, उगीच नाही पिकले आणि काय केलं ना आता डाय केला नाही. चला ब्लॉग सुरू झालाय. सगळी पब्लिक इकडे मौजूद आहे. इकडे पैशांचा जरा प्रॉब्लेम, बाकी सगळे बघा सगळे. आमचा ब्लॉगिंगचा कॅप्टन प्रणय जाधव ते इकडे मौजूद. सुस्मित कुठे आहे? सुस्मित बडा उर्फ बडा. कसं वाटतं तुम्हाला पहिल्यांदा येऊन? पहिल्यांदा नाही आलो पहिल्यांदा नाही आलो बोलतात. बघा सगळेजण इकडे मौजूद आहेत. निहार जाधव पण आहेत, पुढे हिरो म्हणून आलेले आहेत. जसं जुगल आहे, ट्रेनची वाट बघत आहेत. कसं वाटतंय तुम्हाला पिकनिकला येऊन? बरं वाटतंय. सलाईन लावलेली, सलाईन लावायची बाकी आहे, वेळ आहे. आपल्याकडे चय्या पण आहे. यावं चय्या क्यों चलती है पवन. करतच राहू कोचपर्यंत. कसं वाटतं का विचार? कसं वाटतं तुम्हाला येऊन? यंगस्टर पण नवीन ॲड झाले, अतिथ आहे, नवीन नवीन यंग मुलं पण आले आहेत. अतिथ, तुम्हाला कसं वाटतं पिकनिकला येऊन? पहिल्यांदा येऊन एक्सपिरियन्स कसा वाटणार तुम्हाला? काय करणार तुम्ही तिकडे जाऊन? काय करणार? हा, पाण्यात डुबक्या मारणार. एस्थेटिक लुक चिनू पण आहेत. काय वाटतं तुम्हाला? आता परत एकदा चाललो आपण. मस्त वाटतं आता परत एन्जॉयमेंट पहिल्यापेक्षा जास्त. प्लॅनिंग काय तुमच्या मनामध्ये? प्लॅनिंग काय? प्लॅनिंग काय, फक्त एन्जॉयमेंट करायची आपल्या मित्रांसोबत. एक दिवस येतो. रील्स वगैरे बनवायचं नाही? रील्स तर नाही आता बनवत, प्लॅनिंग प्रोडक्शनचं चालू आहे. ओके ओके. नवीन मेंबर पण आपल्या इकडे जॉईन झाले, रॉय म्हणून. तर काय बोलता तुम्ही? तुम्ही पण आता पहिल्यांदा येत आहेत. काय तुमचा एक्सपिरियन्स कसं वाटतं तुम्हाला? हां, चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. उजेड ठेवते जरा चेहऱ्यावर. काय करणार? तुमचं प्लॅनिंग काय तिकडे? काय अपना भाई, आपला वाय. जुगल पण इकडे आहे. जुगल, तुमचं प्लॅनिंग आहे, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय. पहिल्यांदा येतोय मी मोठ्या परत. पहिल्यांदा वेगळा एक्सपिरियन्स होणार आहे मला पण, मजा येणार काय. आणि इकडे नितीन पण आलेले आहेत. काय बोलतात? उशीर झाला पण आले ते कसे तरी धावपळ. आम्ही त्या टायमाला एक लिंबू घेऊन येतो सोबतीला, आम्हाला कुठला गालगोट नको लागायला. आता लिंबू आम्ही इथे दरवर्षी आणलाय. दाखवा लिंबू बघा, लिंबू. हा मेन लिंबू आणि हा सलाड लिंबू. त्याच्या टी शर्टच्या मागे त्याच्या मित्राचा का टी शर्ट पेंटिंग केला, या चापे. चाबे. आर्यन पाटील पण आहे. आर्यन, तुम्हाला कसं वाटतं परत एकदा पिकनिकला येऊन? काय मजा करणार? अमन पवार पण आपल्या इथे आहे. ते लाजून लाजून राहतात. काय वाटतं तुम्हाला? तुमचं काय प्लॅनिंग आहे? तिकडे गेल्यावर काय करणार? तर आता ते इशारे केले आहेत. परत बोल. पहिला आपलं घ्या, हे सामान घे. बडव्या सामान घे ना. तो गाय इकडे बघू शकता तुम्ही. पायाखाली ठेवलेले आहे.
हा कुठल्या डब्यात असायला पाहिजे होता? हा कुठल्या डब्यात? दुसऱ्या डब्यामध्ये आलाय हा हँडिकॅप मध्ये जायला पाहिजे हा इथे मुद्दा पण आलाय अरे बस ना बस उठल्यावर बस हे उठवल्यावर बघू बस आहे जो हिशोब तपासणी बघा ओ कोंबुर्लीकर ओ पाडला रे पाडला पैसे पडले काहीच गरिबांचा बिअर गेज बघा पप्पांनाच व्हिडिओ दाखवतो ना ट्रेन मधून लटकतो बघा हो हे तुझ्या आजीला दाखवतोय बोला बाबू काय तुझ्या आजीलाच दाखवतो ना व्हिडिओ आई मी कर्जतला आलो काय उतरलो आम्ही मालगाडी आहे हे सगळे आपले पब्लिक उतरली आहे पिंटू परचा हे पिशवी घेतली काय हा चिराग भाऊंकडे आलेले आहे पिशवी दिसलेली आहे मला बघा कसे किती जण 11 जण बसले भाई इको मध्ये बघा एकमेकाची गाठ आवळून चिवळून एकदम बसलोय हे बघा आणि पुढे आपला कुणाल शेठ हो कुणाल शेठ माझे 14 करोड दबले 14 करोड दाबले अथर्वचा मोठा मोठा 7.5 करोडचे 2 गोट्या दाबलेत माझ्या आणि आपल्याकडे कमांडो पण आहे बघा कमांडो मागे बघ रे मागे बघ काय गाणं बघा आपल्या भावाने गाणं विकलं लावलंय सैमाया शाही डान्स केलेला मला प्राईज भेटलेला प्राईज चिकित्सा मध्ये गेलेला BMC कोरिओग्राफर अशोक रिस्टार्ट फायनली आम्ही आलेलो आहे हा आमचा सक्सेसफुल प्लॅन झालेला आहे या ठिकाणी हा पोरं जे आलेले आहेत ती आपली व्यवस्था करून आलेली आहेत हे आमचे सुस्मित सर ज्येष्ठ नागरिक हे आता पुढची बातमी हे सांगतील आणि ह्याचा प्रॉब्लेम काय आहे कुणाचा ह्या मुलांचा प्रॉब्लेम फक्त पिण्याचा बाकी कसला नाही गाय इकडे आमची दुसरी टॅक्सी पण आलेली आहे ही आमची दुसरी टॅक्सी आहे हॅलो गाय हे आमचे तेजस कदम बारके ऋतिक रोशन खंबा माग हे आमचे बावडेकर जे नवीन नवीन आलेले आहेत आमच्या टीम मध्ये आणि बंटाय हे आमचे बंटा आहे सगळ्यात उत्कृष्ट प्लेअर हे आहेत आमचे तिथे पुढे दाखवतो आम्हाला तुम्हाला हा हे आमचे जुगल बंधू जुगल हे आमचे नियर सर हे लग्नाचा अल्बम घेऊन आलेले आहेत त्यांच्या आणि पुढे पुढे इकडे इकडे अरिजित सिंग पण दाखवूया हा अर्जुन हे आमचे नागपडाचे काळा जामून आपल्या दादा अरे हा त्याच्यातच अरे हे तो लग्नाचा अल्बम घे हे आमचे शुभम चापे यांचं लग्न ठरलंय डिसेंबर मध्ये हा हे आमचे बंधू 16 डिसेंबर त्यांचा बर्थडे 15 डिसेंबरला माझा लग्न आणि हे त्याचबरोबर आमचे पाटील जे आम्हाला नाद लावून आहे संदीप पॅलेसचा पिंट्या पिंट्या हे आमचे भाऊ बाजूवाले हे आपले शाहरुख खानचे मोठे फॅन आहेत हा त्यांच्या आम्ही खूप खूप म्हणजे मनापासून स्वागत करतो ओके ओके मोठ्या काकांची मुलं कशाला आलं तुम्ही माहित नाही पण आलं ते बरं झालं पुढे आमचे कुठे गेले पुढचे पुढे बबल्या आम्ही बबल्या दाखवतो. बबल्या बबल्या बाकी हो हे आमचे
हे बबल्याला दडताय हे आमचे खूप खूप लढणारी माणसं आजच्या पडद्याची. हा काय हा आपला विला आहे एक नंबर. हा आमचा विला. हा बघा तुम्ही मानसी फार्म मस्त पूल आहे आणि इकडे पाहू शकता हे आपले रूम्स आहेत आणि हा आपला भाऊजा आहे. भाऊजा आम्ही पोहोचलो आता फोटो काढतोय काय. काय आम्ही इकडे चेंज करून आलोय. पब्लिक देखो आपला. अशा प्रकारे आम्ही पाण्यामध्ये जात आहे. हे बघा हे सगळे खेळत आहेत. ए बॅक कॅमेरा कसा करतात बघा. गाइस अभी तो एंजॉय चालू हुआ है. अभी तो चालू हुआ है. गाइस मस्ती चालू है मस्ती. केसाचा आगोज उभा तुझा. भाई रोय भाभी कच्ची से कूदने वाले हैं. त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. ले कष्टाकष्टी. सो गाइस आम्ही इकडे आता उठलोय सकाळी. सकाळचे वाजले असतील 10:30 वगैरे. तर सर्वजण आता आम्ही चाय पितोय. पाहू शकताय बघा चाय पितोय. रात्री फुल धमाल केली आम्ही सर्वांनी. पाहू शकता अजित आपला अभिषेक बावडेकर अथर्व आहे. चिराग भाऊ आपले चिराग भाऊ फुल एन्जॉय केलाय बाई काल. काय आता आम्ही इकडे थोड्या वेळाने आता नाश्ता येईल आपला भुर्जी पाव आणि हे येईल ते खाऊ आम्ही मस्तपैकी आणि पाण्यात जाऊ. फुल एन्जॉय करू. परत आहे आम्हाला टाइम आहे 4 वाजेपर्यंत. फुल एन्जॉय. गाय सर्वे बघा नाश्ता करायला आलोय. हे देखो ए भाऊजा मला पण वाढ. हे ह्याच्यात पण पाव खा उतरायची. कुठे गेला तो आयदावर सायंटिस्ट. हे मला पोहे नको. चिराग 2 पाव टाक नाही बरं. एक 4च टाक. गाइस माझी प्लेट रेडी आहे. भाऊने आपल्याला दिले पाव. आपले पाव नाही त्यांचे नाही त्याच्यावर प्लेटमधले पाव.
खाली जायचं पहिला खाली 1 2 3 स्टार्ट आता सर्व निघतो आम्ही. बघा सर्वांची तयारी. आपल्या काकांची एक बाईट घेऊया थोडीशी. आणि आपलं चॅनल यूट्यूब इन्व्हेस्ट प्रोडक्शन त्या मानसी फार्मचे हे आपले ओनर. तर हाय गाईस, आजचा आमचा जो ब्लॉग आहे तो आम्ही इथे फार्म हाऊसला आलो होतो कर्जत साईडला मानसी फार्म म्हणून. तर आम्हाला इकडचं जेवणसुद्धा आवडलं, सर्व्हिससुद्धा आवडली आणि इकडचे जे आम्हाला यांनी सांभाळून घेतलं आहे दादांनी इथं म्हणजे एकदम प्रेमळ आहे. तर थोडक्यात आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की म्हणजे इकडचा ॲड्रेस काय, कसा काय आहे सर, आणि इकडचं काय म्हणजे किती काय बोलतात त्याला एक चांगलं राहण्याची व्यवस्था त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया दादांकडून. मानसी फार्म गौर कमत करंजाडे एक खरोखरच अगदी नेचर म्हणजे इथे आल्यानंतर रिलॅक्स वाटते. एक निसर्ग सान्निध्य आलं असल्यासारखं आणि खूप सारं इकडे बघायला गेलं तर झाडे झुडप आहेत. त्याच्यामुळे कुठेही असे म्हणजे वाटत नाही का आपण म्हणजे थोडंसं त्रास होईल किंवा काय आराम. एकदम रिलॅक्स, आरामदायक आणि निसर्गाचे सान्निध्य असल्याचं वाटतंय असं फील होतं. नाही पण आम्हाला तुमची प्रॉपर्टी खूप आवडली. तुमचा मित्र नाही लक्षात घ्या, खरोखरच तुम्ही मी सपोर्टेड आहात खूप चांगल्या प्रकारे. जो इथे येणारा माणूस जो व्यक्ती असेल त्याने इथे ह्या क्षणाचा आनंद घेत असतो. म्हणजे कुठलीही तक्रार न करता अगदी तुमच्या ज्या म्हणजे जो तुमचा जोश होता ते सगळ्यांचं तुम्ही रात्रभर स्पीकर वाजवला पण दादाने काही शब्दाने बोला की स्पीकर बंद करा. बघा इथे एवढं शांतता आहे आणि एकदम आपण रिलॅक्स होण्यासाठी असतो आणि मजा असतो. तर तुम्ही परिपूर्ण आनंद घेतला आहे. आम्हालाही समाधान वाटलं की असेच तुम्ही गेस्ट, तुमचा ग्रुप खूप छान आहे, सगळे सपोर्टेड आहेत. सगळ्यांनी एकमेकांना मान ठेवून आम्ही जे सूचना केल्या सूचना सगळ्यांनी पालन केलं. तर तुमचं मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा भेट द्या अशी सगळ्यांना धन्यवाद. हॅलो गाईस, आमची ट्रिप पूर्ण झाली आहे. तर आम्ही आता निघत आहे बॅक टू पॅव्हलियन, बॅक टू होम. सगळेजण इकडे आहेत. सगळ्यांना ज्यूस भेटत आहे. कोकम सर्व ज्यूस पित आहे. सगळे कोकम सर्व पित आहे. आणि आमचे ग्रुप लिडर यांनी सगळ्यांना चांगल्यापणे सांभाळलं. एकदम कर्तबगार पुरुष. फॉर्म मध्ये होते सुस्मित सर. मजा काल मचवली. काकावर बोलतात असं वाटलं. काकावर बोलतात डान्स आवडला काल. तर मग आपण सगळ्यांना विचारूया कसं वाटलं. तर तेजस मला विचार, तुम्हाला कसं वाटलं ट्रिप आपली? एकदम चांगली झाली, सगळे सुखरूप आहेत. काय बोलणार म्हणजे ब्लॉग मध्ये की इकडे या तुम्ही येऊ शकता, मानसी फार्मला विजिट करू शकता. खूप चांगलं आहे. तिथे जवळच डॅम आहे 1 किलोमीटरवर, तुम्ही तिथे पण जाऊ शकता. आम्ही आता तिथेच चाललो आहे. ओके, तर आम्ही डॅमवर जाणार आहे. आता एकदम मस्त वाटलं. इकडे 2 जणांना आपण विचारूया. 2 जणांना विचारूया तुम्हाला कसं वाटतं या फार्म हाऊसवर येऊन? तुमचं काय टेन्शन आहे याच्याबद्दल जरा सांगा तुम्ही. बोल तू सांग. खूप छान वाटलं आम्हाला, एन्जॉय केला आम्ही आणि नेक्स्ट टाइम आम्ही परत कुणाला विचार खाण्यापिण्याची सोय कशी आहे? खूप छान होती. व्हेज नॉनव्हेज दोन्ही खूप छान होतं. खूप आवडलं आणि खूप मजा आली. ते पहिले सबरेमचे चला, कुणाल काका तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं काय बोलतात, आम्हाला वाटतं तिथं पटत नाही आणि पटतं तिथं वाटत नाही असं झालंय. झालंय काहीतरी वेगळंच आहे. पूर्ण उलट झालेलं आहे जग त्यांचं. जग उलट नाही झालं, जगाने आम्हाला उलट केलंय. हे छोट्या बनव. सुबोध कदम इकडे आहेत. सुबोध कदमला जरा विचारूया, BMC कामगार.
काय बोलता तुम्ही, तुम्हाला कसं वाटलं या ट्रिप बद्दल? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. काय बोलू, एक बोलतात ना वर्षातून एकदा कुठेतरी बाहेर जावं, एक रिलॅक्स म्हणून. जो प्रेशर असतो अभ्यासाचा किंवा कामाचा तो एक दूर व्हावा. मित्रांबरोबर एक पेसफुल कसं झालं. पाहुणाचार कसा आहे करता, पाहुणाचार कसा वगैरे चांगले आहेत ना. खूप छान. तर आपण या फार्म हाऊसच्या ओनरला भेटूया, ओनरला यांना भेटूया. काका तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कसं वाटलं इकडे आम्ही सगळेजण आलो? मानसी फार्म कर्जत, आज इथे हा AMCचा ग्रुप आलाय. खरोबर खूप छान ग्रुप आहे, सगळे अगदी मस्त एन्जॉय राहत. एनिवेजचा ग्रुप आहे, खूप छान ग्रुप आहे. सगळे अगदी बिंदास, अगदी मजेत, अगदी मस्त, अगदी फुल धमाल जोशात त्यांनी इकडे कालचा दिवस तो साजरा केला. खूप बरं वाटलं. त्यांचे सगळे सवंगडी, सगळे मित्र अगदी जीवाभावाचे आहेत, सगळ्यांना अगदी सांभाळून घेणार आहेत आणि सगळ्यांना तेवढंच प्रेम करणार आहेत. आणि खूप बरं वाटलं आपण तिकडे आलात, तिकडे ह्या निसर्गाच्या सानिध्यात एक मनपूर्ण आनंद इकडे तुम्ही सगळ्यांनी लुटलात. तुम्ही सगळ्यांचं धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या मित्रांना, परिवारांना सांगा आणि निश्चित पुन्हा भेट द्या. आणि तुम्ही पण आम्हाला 2 दिवस सपोर्ट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला जे सांभाळून घेतला तुम्ही.